नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता प्राजक्ता सुलोचनाच्या घरी आलेली आहे आणि तेवढ्यात मात्र गुरुजी आणि अंबिका हे तेथेच बसलेले आहेत, सुलोचना वगैरे. आणि सुलोचना आता प्राजक्ताला बघते आणि लगेच उठते आणि म्हणते की ए ना प्राजक्ता, आम्ही तर तुझीच वाट बघत होतो. म्हणून आता सुलोचना खुश होत प्राजक्ताच्या जवळ येते. तेव्हा आता सुलोचना गुरुजींना म्हणते की ही प्राजक्ता आमची होणारी मोठी सून. तेव्हा गुरुजी प्राजक्ताला नमस्कार वगैरे करतात. तेव्हा प्राजक्ता सुद्धा गुरुजींना नमस्कार वगैरे करते. त्यानंतर मात्र आता सुलोचना ही विचारते की अगं मला एक गोष्ट सांग, घर ताब्यात मिळालं ना? तेव्हा आता प्राजक्ता खुश होत म्हणते की हो मॅम, आणि घरातील सगळेजण खूप खुश आहेत. ते ऐकून आता अंबिका आणि आता सुलोचना सुद्धा खुश होऊन हसतात. तेव्हा सुलोचना म्हणते की असायलाच हवं, कारण तुझ्या मामांना असं वाटतं की त्यांच्यामुळे आता हे घर मात्र वाचलेलं आहे आणि प्राजक्ता कुणाला संशय तर आलेला नाही ना असं विचारते. तेव्हा प्राजक्ता नाही मॅम असं म्हणते. तर लगेच आता अंबिका खुश होत म्हणते प्राजक्ता, आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. तर प्राजक्ता म्हणते की हे बघा तसं नाही, कारण घरच्या माणसांच्या चेहऱ्यावर जो काही आज आनंद आहे ना, तर तो सगळा सुलोचना मॅम मुळे आता मात्र झालेला आहे, निर्माण झालेला आहे. तर मी मात्र घरात येताना पाया पडली, त्यानंतर आम्ही त्या वास्तूचे आभार मानले आणि आम्ही त्या वास्तूमध्ये परत जाऊ शकलो. हे सगळं काही सुलोचना मॅममुळेच घडलेलं आहे आणि हे सगळं मी कसं विसरू शकते? हे सगळं मात्र आता आम्ही विसरू शकत नाही, त्यामुळे मी मात्र सुलोचना मॅमचे आभार मानले. तेव्हा आता अंबिका आणि सुलोचना खूप खुश होतात आणि हसतात. त्यानंतर प्राजक्ता पुढे म्हणते की मॅम, आम्हाला आमचं घर परत मिळालं हे कोणालाच माहिती नाही. आणि तेवढ्यात मात्र आता आरव फोनवर बोलतच इकडे आलोकच्या रूम मध्ये येत आहे. तो मात्र फोनवर बोलत असतो. नेटवर्क इश्यू असल्यामुळे तो हॅलो हॅलोच करत असतो. आलोक पेंटिंगचं काम करत आहे. तेव्हा मात्र आता तेथे सुद्धा त्याला नेटवर्क नसल्यामुळे तो सुद्धा आता तेथून बाहेर निघून जातो हॅलो हॅलो करत. आलोक मात्र त्याला आवाज देतो की आरव. त्यावरती आता सुलोचना म्हणते की आता हे बघ अगं, माझ्यामुळे हे घर तुम्हाला परत मिळालेलं आहे, हे कुणाला कळायला नकोय. त्यावरती आता प्राजक्ता म्हणते की मॅम हे बघा. तर सुलोचना म्हणते की प्राजक्ता, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तू आत्ताच म्हणाली की तुझ्या घरचे सगळे आनंदात आहे आणि हाच आनंद तुला जर कायम असाच ठेवायचा असेल तर कुणाला न कळलेलं बरं राहील. हे बघ, तू आता या घरची सून होणार आहे आणि या घराशी तुझं नातं जोडलं जाणार आहे आणि तुझे मामा आमची व्याही होणार आहे. त्यामुळे आपले व्याही हे आमच्या उपकाराच्या ओझ्याखाली ते दबलेले आहेत. हे जर त्यांना कळाले तर त्यांना नाही आवडणार, कारण तो माणूस खूप स्वाभिमानी आहे. कुठल्याही स्वाभिमानी माणसाला ते नाही आवडणार. आता अंबिका म्हणते की प्राजक्ता, मला सुद्धा जाऊबाईंचं म्हणणं पटत आहे. त्यानंतर मात्र आता ही सुलोचना विचारते की तू भाग्यश्रीची पत्रिका आणलेली आहे ना? तर लगेच आता प्राजक्ता म्हणते की हो आणलेली आहे. त्यानंतर मात्र प्राजक्ता पुन्हा विचारते की मॅम, परंतु मला एक गोष्ट कळत नाही, जेव्हा मात्र मी तुम्हाला आरव सर आणि भाग्यश्रीच्या लग्नाबद्दल बोलले होते त्यावेळेस मात्र तुम्ही खूप चिडला होता. अचानक असं काय झालं? तुमचं मन मात्र कसं बदललं? आणि आता तर तुम्ही मला भाग्यश्रीची पत्रिका सुद्धा घेऊन यायला सांगितली, नक्की काय झालं? त्याचा अर्थ म्हणजे आरव सर आणि भाग्यश्री यांच्या लग्नासाठी तुमचा होकार आहे का? आता प्राजक्ताचं हे बोलणं ऐकून ही सुलोचना म्हणते की हे बघ अगं, काल मी खूप चिडले होते, कारण त्यावेळेस मात्र मी कुठलाही विचार न करता दिलेली रिॲक्शन होती. तू गेल्यानंतर मात्र मी खूप विचार केला. मला असं वाटलं की खरंच काय हरकत आहे, मात्र म्हणजे हे लग्न केल्यानंतर तुझी बहीण भाग्यश्री आहे तर ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. तुझ्यासारखंच काहीतरी करून दाखवण्याची हिंमत तिच्यामध्ये आहे. आणि हे बघ, तुझं आणि आलोकचं लग्न झालं आणि तिचं आणि आरवचं लग्न झालं तर मला आनंदच होईल. आणि तेवढ्यात आता ह्या दोघींचा हा विषय चालू असताना आरवला अजूनपर्यंत काही आता हा नेटवर्क काही मिळालेला नसतो. तो फक्त हॅलो हॅलो करून सगळ्या घरभर फिरत असतो, पण त्याला काही नेटवर्क मिळत नसतं, व्यवस्थित फोनवर बोलणं काही होत नसतं. तर आता सुलोचना प्राजक्ताला म्हणते की हे बघ, तिचं जरी लग्न मोडलेलं आहे पण तुम्ही दोघीही चांगल्या संस्कारात वाढलेल्या मुली आहात. आलोक आणि आरव या दोघांचं मात्र लग्न झालं तर खरंच मला आनंद होईल आणि ते पण तुमच्या दोघींशी. त्यामुळे मी माझ्या जबाबदारीतून मोकळी होईल. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की आरव आणि भाग्यश्री आणि त्याच वेळेस तेथे आरव आलेला आहे, तो मात्र प्राजक्ता आणि सुलोचना या दोघींकडे पाहत असतो. तेव्हा मात्र त्याला काही कळत नसतं की नक्की ह्या दोघींचं काय बोलणं सुरू आहे. तर आता सुलोचना आणि प्राजक्ता मात्र धक्क्याने आरवकडे बघत असतात. त्यांना असं वाटतं की आरवने आपलं बोलणं ऐकलं की काय. तेव्हा आरव त्यांच्याकडे बघतो आणि विचारतो की मम्मा काय झालं, तुम्ही दोघी नक्की काय बोलतात? आता मी तुमच्या तोंडातून माझं नाव ऐकलं, कारण तुम्ही माझं आणि भाग्यश्रीचं नाव घेतलेलं होतं. त्यानंतर तो गुरुजींकडे बघतो आणि विचारतो की गुरुजी का आलेले आहेत?
आता प्राजक्ता आणि सुलोचना एकमेकींकडे पाहत असतात आणि तेवढ्यात मात्र इकडे आलोकची पेंटिंग पूर्ण होते. आलोक लगेच आता आरव आरव करत ती पेंटिंग घेऊन बाहेर येत असतो. तेवढ्यात आरव मात्र आता सुलोचनाला विचारत असतं की मला सांग ना, अगं नक्की तुम्ही काय बोलतात. आणि अंबिकाला म्हणतो की छोटी आई, मी माझ्या म्हणजे कानाने आता माझं आणि भाग्यश्रीचं नाव एकत्र ऐकलेलं आहे आणि गुरुजी का आलेले आहेत. तेव्हा आता सुलोचना म्हणते की अरे आरव तू बरा आहेस ना, असं का बोलतोस. अरे आम्ही तिचं नाव घेतलेलं नाही. तेव्हा आरव प्राजक्ताकडे बघतो आणि म्हणतो की मग प्राजक्ताला इथे का बोलवलं, ते इथे काय करते. आय एम सॉरी प्राजक्ता, परंतु हे बघ अगं दादानी जर तुला इथे बघितलं तर काय होईल. सुलोचना म्हणते की आरव सगळ्या गोष्टी तुला सांगायलाच पाहिजे का. दीपक प्राजक्ताचं काहीतरी पर्सनल काम आहे म्हणून ती बोलण्यासाठी इथे आलेली आहे. ती तिच्या बहिणीबद्दल म्हणजे भाग्यश्री बद्दलच बोलत होती. तेव्हा तू तिचं नाव ऐकलं असेल. त्यावरती आता आरव म्हणतो की मम्मा हे बघ मी क्लिअरली सांगतो की मी मात्र भाग्याच्या सोबत माझं नाव ऐकलं. त्यावरती आता लगेच सुलोचना म्हणते की अरे मी आरव नाही बोलले तर आलोक बोलले. आता मुद्दाम सुलोचना पलटी मारते. त्यावरती आरव म्हणतो की नाही तू कसल्या आरोप बद्दल बोलते, तू आरोप बद्दल नाही आलोक बद्दल नाही, तू आरवचं नाव घेतलेलं आहे. आणि तेवढ्यात मात्र आलोक हा आवाज देत असतो की आरव आरव. आता लगेच मात्र हा खूप घाबरतो. तो लगेच म्हणतो की हे बघ मम्मा, दादाने जर प्राजक्ताला इथे बघितलं तुला तर माहितीच आहे की काय होईल ते, त्यामुळे तू विचार कर नक्की. आता बघ प्राजक्ताला तो जर बघेल तर काय होईल आणि तो इकडेच येत आहे. तू एक काम कर, तू आतमधून कडी लावून घे. म्हणून तो बाहेर जातो, दरवाजा बंद करतो. तेव्हा आता सुलोचना आणि प्राजक्ता ह्या तिघीही आता खूप घाबरलेले असतात आणि दरवाजा बंद केल्यानंतर मात्र त्या असा श्वास सोडतात. आणि तेवढ्यात आरव बाहेर येतो. दरवाजा त्याने बंद केलेला असतो. आलोक त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो की आरव अरे तुला किती हाका मारल्या. आरव म्हणतो की अरे काय झालं. आलोक म्हणतो की तुला ऐकू येत नाही का. तर आरव म्हणतो की अरे नाही, मगाशी जरा माझा फोन सुरू होता, प्रॉब्लेम येत होता, नेटवर्क इश्यू, त्यामुळे माझं आणि तुझं बोलणं होत नव्हतं. अरे बोल ना, नक्की काय काम होतं. तेव्हा आलोक म्हणतो की अरे तुला पेंटिंग दाखवायचं आहे. तर पेंटिंग बघून मात्र आता लगेच आरव म्हणतो की वाव खूपच छान. तर आता आलोक म्हणतो की अरे वाव काय वाव, तू अजून पेंटिंग बघितलं सुद्धा नाही. आणि लगेच आता वाव म्हणतो, नीट तर बघ ना पेंटिंग. त्यावरती आरव त्याला म्हणतो की अरे हे बघ तू मात्र मला हे बेडरूम मध्ये दाखवतोस का, बेडरूम मध्ये. तर आलोक म्हणतो की अरे इथे दाखवलं तर काय प्रॉब्लेम आहे. परंतु आलोक मात्र त्याला आता काही म्हणजे ऐकायला तयार नसतो. आरव काही झालं तरी शेवटी त्याला रूम मध्ये घेऊनच जातो. त्यानंतर मात्र इकडे सुलोचना आतमध्ये आता प्राजक्ताला म्हणते की हे बघ आपण आरव आणि भाग्यश्री या दोघांची पत्रिका जुळते की काय ते बघूयात, गुरुजींना पत्रिका दाखवूयात, त्याशिवाय आम्ही काही पुढे जाणार नाही. मात्र आता जेव्हा ती प्राजक्ताला म्हणते तर प्राजक्ताला धक्काच बसलेला असतो. किंवा आता अंबिका म्हणते की अगं पत्रिका दे ना, आणि ती प्राजक्ता पत्रिका देते. आता सुलोचना गुरुजींना ती पत्रिका दाखवते. गुरुजी आरव आणि ही भाग्या या दोघांची पत्रिका चेक करत असतात. आणि तेवढ्यात पुन्हा दरवाजा वाजतो. आता दरवाजा वाजल्यानंतर मात्र प्राजक्ता, सुलोचना आणि अंबिका ह्या आणखीनच घाबरतात. त्यांना धक्का बसतो की नक्की कोण आलेला आहे. तर आणि तेवढ्यात अंबिका दरवाजामध्ये येते आणि कोण आहे अगोदर दरवाजा उघडण्या अगोदर विचारते. तेव्हा सगुना म्हणते की मी सगुना आहे. तेव्हा कुठे आता यांच्या जीवात जीव येतो. सगुना सगळ्यांसाठी चहा घेऊन आलेली असते. तेव्हा प्राजक्ता लगेच उठून उभी राहते. तर अंबिका म्हणते की अगं प्राजक्ता राहून दे, बस तू. तर अंबिका म्हणते की अगं हे चालायचंच आता, हे बघ तू या घरची मोठी सून होणार आहे, त्यामुळे गोष्टी हातात अगदी मिळवण्याच्या सवय करून घे. तेव्हा आता सगुना लगेच आता ही तिला चहा वगैरे देते. परंतु प्राजक्ता मात्र आता अडखळत असते. तर अंबिका म्हणते की अगं घे ग. तेव्हा मात्र आता गुरुजींना सुलोचना म्हणत असते की हे बघा गुरुजी, यावर्षी मात्र माझी दोन्ही मुलं या आरव आणि आलोक या दोघांचं लग्न करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. दोन्ही सुना मला पसंत आहे. परंतु कसं आहे की भाग्यश्रीचं आत्ताच लग्न मोडलेलं आहे. हे बघा ते लग्न मोडलं मला काही वाटत नाही, परंतु आता दोघांची पत्रिका जुळली पाहिजे, कारण त्या अगोदर मात्र मला कुणाच्याही अगदी अपेक्षाचा भंग करायचा नाही. त्यामुळे तुम्ही प्लीज बघताल का दोघांची पत्रिका जुळते की काय. पत्रिका जुळली तरच हे लग्न होईल. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की ठीक आहे मी बघतो. म्हणून गुरुजी पत्रिका चेक करत असतात. तेवढ्यात मात्र आता भाग्यात चहाचा कप आहे तो खाली ठेवते आणि आपले दोन्ही बोट असे एकमेकात दोन्ही हाताचे असे अडखळत धरते आणि देवाला हातात नमस्कार करते, काहीतरी देवाला मागते. आणि तेवढ्यात गुरुजी म्हणतात की मी दोघांची पत्रिका बघितली, दोघांची पत्रिका उत्तम जुळते, अगदी एकदम 30 गुण जुळतात. हे ऐकून मात्र भाग्याला म्हणजे प्राजक्ताला फारच आनंद होतो. सुलोचना आणि अंबिका ह्या सगळ्यांना सुद्धा गुरुजी म्हणतात की दोघांचं लग्न करण्यासाठी काही हरकत नाही. तेव्हा आता अंबिका खुशूत प्राजक्ताला अभिनंदन असं म्हणते. प्राजक्ताला फारच आनंद होतो. सगळ्यांना सुद्धा फार आनंद झालेला असतो. तेव्हा मात्र आता प्राजक्ता लगेच उठून
उभी राहते आणि देवाला अगदी डोळे बंद करून हात जोडत म्हणते की थँक्यू थँक्यू देवा. तर सुलोचना प्राजक्ताला म्हणते की प्राजक्ता, तुझ्या आणि आलोकच्या लग्नाबरोबरच आता भाग्यश्री आणि आरव यांचं सुद्धा लग्न ठरलेलं आहे. आता ह्या दोन बहिणी दोन्ही जावा होणार आहे तर आणि माझ्या सुना होणार तर. तेव्हा आता प्राजक्ता घट्ट मिठी मारते सुलोचनाला. तर अंबिका आणि सगुना एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा मात्र आता अंबिकाला हे आठवतं की जेव्हा सुलोचनाला मात्र तिने अट घातलेली असते तेव्हा सुलोचनाला फार राग आलेला असतो. सुलोचना तेव्हा म्हटलेली असते, हे सगळं प्राता अंबिकाला आठवत असतं की प्राजक्ताची इतकी हिंमत कशी मला अट घालते म्हणून. तिचं घर मी परत मिळून द्यायला निघाले, त्या बदल्यात फक्त मी एवढंच सांगितलं होतं की तू आलोकशी लग्न कर आणि त्या बदल्यात ती मला सांगत आहे की आरव आणि भाग्यश्री यांचं लग्न लावून द्या म्हणून. आणि हे शक्य नाही. किती काही झालं तरी मी आरव आणि भाग्यश्री या दोघांचं लग्न नाही लावून देऊ शकत. तेव्हा अंबिका म्हणलेली असते की जाऊबाई, तुम्ही आरव आणि भाग्यश्रीच्या लग्नाला जर नकार दिला तर प्राजक्ता मात्र आलोकशी लग्न करायला तयार होणारच नाही. तेव्हा आता सुलोचना म्हणते की हो ना, तीच तर एक खूप मोठी अडचण आहे. तेव्हा आता अंबिकाने विचारलेलं असतं की आता काय करायचं. तेव्हा सगुना एक गोष्ट म्हणलेली असते की मॅम सॉरी, परंतु एक गोष्ट मी बोलू का असं विचारते, कारण आता आपण होकार देऊन टाकूयात. हे ऐकून सुलोचना म्हणते की काय बोलतेस, आरव आणि भाग्यश्रीचं लग्न लावून द्यायचं अजिबात होणार नाही, ते शक्य नाही होणार. तेव्हा सगुना म्हणते की मॅम मी फक्त एवढंच म्हणत आहे की आता आपण होकार देऊन टाकूयात, नंतर हे लग्न मोडण्यासाठी 1760 असे कारण मिळू शकतात. आता तुम्ही का नाही म्हणायचं, कारण कदाचित मात्र स्वतः आरव सुद्धा उद्या नाही म्हणू शकतो किंवा भाग्यश्री सुद्धा या लग्नाला नाही म्हणू शकते. मॅम फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की एकदा की आलोक आणि प्राजक्ता या दोघांचं लग्न झालं तर मात्र या दोघांच्या लग्नाचा काही विषय राहणारच नाही. जर तुम्ही आता होकार दिला तर सगळं काही तुमच्या मनासारखं होईल, म्हणून आता ह्या तिघींचा हा ठरलेला एक प्लॅन असतो. पुढे म्हणते की आता जर आपण यांच्या लग्नासाठी होकार दिला तर पुढे जाऊन मात्र आरव आणि भाग्यश्रीचं लग्न होईल किंवा नाही होणार हे आता नंतर आपण पुढे ढकलूयात, पुढचं पुढे बघूयात. कदाचित मात्र ते लग्न होऊ सुद्धा शकणार नाही. या दोघांचं लग्न जुळवण्यासाठी आता आपल्याला होकार द्यावाच लागेल. आता सगुना आणि अंबिका हे दोघींनी हा विचार केलेला असतो आणि सुलोचनाने मात्र आता त्यासाठी होकार दिलेला असतो. सगुनाचं म्हणणं पटलेलं असतं. तेव्हा आता सुलोचना म्हणते की जे काही आता सुलोचनाने ठरवलेलं आहे तर तेच घडणार आहे. आणि त्यावेळेस मात्र आता सुलोचना जेव्हा ह्या प्राजक्ताला मिठी मारते, त्या दोघी एकत्र मिठीत आहे, तर तेव्हा आता सुलोचनाला सुद्धा हे सगळं काही आठवतं आणि त्या सगळ्याचा ती विचार करत असते की म्हणजे प्राजक्ताला बरोबर त्यांनी आता लग्नासाठी तयार केलं. आणि बिचारी प्राजक्ताला असं वाटतं की सुलोचनाने आरव आणि भाग्या यांच्या लग्नासाठी मनापासून होकार दिलेला आहे, पण यामागे आता हे खूप मोठं एक सत्य दडलेलं असतं. आणि आता मात्र सुलोचना म्हणते की सुनबाई, आता मी तुझी अट मान्य केलेली आहे, तू खुश आहे ना. तर प्राजक्ता बिचारी खूप खुश असते आणि सुलोचनाला हो मॅम असं म्हणते. सुलोचना म्हणते की आम्हाला आमच्या दोन्ही सुना पसंत आहेत. त्यानंतर मात्र गुरुजी म्हणतात की चला येतो मी. सगळ्यांना आता खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर गुरुजी गेल्यानंतर सुलोचना प्राजक्ताला म्हणते की हे बघ, मी तुला सांगितलं होतं, तू जर आलोकला होकार दिला तर तुझं नशीब खरंच बदलेल. तुझं नशीब बदललेलं आहेच, परंतु भाग्यश्रीचं सुद्धा खूप मोठं भलं होईल. आणि एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, आलोकशी लग्न करण्याचा तुझा हा जो काही निर्णय आहे ना, तर तुझ्या आयुष्यातील हे खरंच खूप मोठा चांगला निर्णय आहे. आता अंबिका खुशत म्हणते की जाऊबाई, मला काय वाटतं की आपण देवाच्या समोर साखर ठेवूयात. तेव्हा आता सगुना आणि ह्या सगळेजणी देवाचे आभार मानायला जातात. तर आता प्राजक्ता मनात विचार करते, आलोकच्या आणि माझ्या जो काही लग्नाचा निर्णय आहे तर तो नाही, काही आरव सर आणि भाग्या या दोघांच्या लग्नाचा जो निर्णय आहे तर तो चांगला ठरेल, माझ्या आणि आलोक सरांच्या लग्नाचा नाही. भाग्या, तू मला माफ कर, कारण मी तुझ्या आयुष्यातील इतका मोठा निर्णय घेत आहे, पण हा निर्णय तुझ्यासाठी चांगला ठरेल याची मी पूर्णपणे खात्री देते. आरव सर नक्की तुला आयुष्यभर सुखामध्ये ठेवशील. तेव्हा प्राजक्ता खूप खुश होत असते. भाग्यासाठी तिने इतका मोठा निर्णय घेतलेला असतो, त्यामुळे तिला आनंद होतो. तेवढ्यात प्राजक्ता आता ही विचार करत आहे तर सुलोचना तिच्याकडे आता पाठमोरी ही प्राजक्ता उभी आहे तर बघत असते दरवाजात उभी राहून. आणि सुलोचना प्राजक्ताला म्हणते की येतेस ना देवासमोर साखर ठेवायला. प्राजक्ता म्हणते की हो हो आलेच, आणि ती आपली बॅग घेते. आणि आता मात्र त्या सगळ्याजणी देवासमोर येतात. अंबिका, प्राजक्ता, सगुना आणि सुलोचना ते चौघीही देवाला हात जोडतात. अंबिका म्हणते की देवा, आज तुझ्या कृपेमुळे आलोक आणि आरव हे दोघांची लग्न ठरलेली आहेत आणि हे बघ आमची होणारी सून तुझ्या दर्शनाला आलेली आहे. लग्नानंतर आता हे जे काही सगळं पूजेचं आहे तर ही सांभाळणार आहे. आणि हे बघ देवा, या लग्नामुळे मात्र आम्ही खरंच खूप खूप खुश आहोत. तुझी कृपा मात्र अशीच आमच्यावर ठेव. या घरामध्ये सुखाचा, समृद्धीचा वर्षा होऊन दे. तेव्हा आता सगुना देवाला हात जोडते आणि म्हणते की होणारच आहे. 2-2 लक्ष्म्यांचं आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे. तर तेव्हा आता अंबिका खुशत म्हणते
म्हणते की हो, अगदी माझ्या मनातील बोललेला आहात. अंबिका खुश होत आता पंचपाळा घेते आणि हळदी कुंकू मात्र प्राजक्ताला लावते. तेव्हा मात्र आता लगेच प्राजक्ता त्या जे करंडा आहे तर त्यामध्ये आता हळदीत बोट घालते आणि बघत असते. तेव्हा आता अंबिका म्हणते की प्राजक्ता, हे बघ, आमच्या घराच्या ह्या म्हणजे करंड्यामध्ये फक्त हळद असते, कुंकू नाही. त्याचं कसं आहे की आपल्या घरामध्ये लाल रंग आहे ना, तर तो मात्र वर्ज्य आहे आणि आलोकला सुद्धा कुंकवाची ॲलर्जी आहे आणि हे बघ, हळूहळू तुला सगळं काही कळेल आणि त्याची सवय सुद्धा होईल. म्हणून ती आता परत त्या हळदीमध्ये बोट बुडवते आणि अंबिकाच्या कपाळी लावते. आणि तेवढ्यात अंबिका खुशत म्हणते की जाऊबाई, तुम्ही खरंच खूप गोड सून निवडली, अगदी गुणाची आहे. तेव्हा आता प्राजक्ता खुशून हसते आणि आता मात्र अंबिका खुश होत तिची अगदी दृष्ट काढते. तेव्हा मात्र आता प्राजक्ता देवासमोर हात जोडते, मनात म्हणते की देवा, माझ्या घरासाठी आणि माझ्या घराच्या सुखासाठी आणि भाग्यासाठी मी हा इतका मोठा निर्णय निवडलेला आहे. मला माहिती नाही की पुढे हे सगळं काय वाढून ठेवलेलं आहे आणि देवा, तू आतापर्यंत मला सगळ्याला सामोरं जाण्याचं बळ दिलेलं आहे. त्यामुळे देवा, तसंच इथून पुढे सुद्धा दे. माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः दुःख ओढून घेतलेलं आहे, देवा, माझी भाग्य ही कायम सुखातच राहायला हवी. तेव्हा मात्र आता सुलोचना देवाला हात जोडते आणि म्हणते की मला इतर कोणाच्याही सुखदुःखाची काळजी नाही, मला फक्त आणि फक्त माझ्या आलोकचं चांगलं झालेलं बघायचं आहे, असं सुलोचना सुद्धा देवासमोर म्हणत आहे. तेव्हा आता सुलोचना प्राजक्ताला म्हणते की शेवटी सगळं काही तुझ्या मनासारखं झालं ना. त्यावरती मात्र आता म्हणजे प्राजक्ता म्हणते की मॅम, हे बघा, सगळं काही तुमच्या सुद्धा मनासारखं झालेलं आहे ना. तर सुलोचना म्हणते की हो, आणि प्राजक्ता, आता कसलीही काळजी तू करू नकोस. तेव्हा मात्र सुलोचना पुढे म्हणत असते की हे बघ, अगोदरपासूनच मी तुला घरातील एक मानत होते, पण आता मात्र या घरात तुझं जे हक्क नातं आहे तर ते मात्र तुला हक्काचं मिळालेलं आहे. म्हणजे तुला या घरात नात्याचा शिक्कामोर्तब झालेला आहे. तू या घरची सून आहे, परंतु माझ्यासाठी माझी लेकच आहे आणि यापुढे मात्र तुझं जे सुख आहे तर ते आमचं सुख आहे आणि तुझं जे दुःख आहे तर ते आमचं दुःख आहे. तर हे पण कशीही परिस्थिती आली तरी सुद्धा मात्र जो काही आता हे हात आहे तर तो डोक्यावरचा हात कधी विसरायचा नाही. सुलोचना आहे ना, ती कायम तुझ्या सोबत असेल, कायम तुझ्या पाठीशी असेल. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की खरंच मॅम, थँक्यू मनापासून. मी तुमची कोणीही जरी नाही तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी इतकं सर्व काही करत आहात. तुम्ही कायम हेच म्हणत असतात की एखादी व्यक्ती जर तुम्हाला मनापासून आवडली तर त्या व्यक्तीच्या सुखासाठी तुम्ही आणि त्या व्यक्तीच्या सुखासाठी आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही काही पण करण्यासाठी तयार असतात. सुलोचना म्हणते की हो, मी माझ्या मुलांच्या सुखासाठी काही पण करायला तयार असते आणि त्या व्यक्तीसाठी सुद्धा. आणि या घरात तू आता कायम माझ्या मुलीसारखीच असेल, हे गोष्ट लक्षात ठेव. त्यामुळे हे पण इथून पुढे अजिबात काळजी करायची नाही, कोणतंही टेन्शन वगैरे घ्यायचं नाही, सगळं काही सगळं व्यवस्थित होणार आहे. तेव्हा आता अंबिका खुशत म्हणते की जाऊबाई, आता पुढचं सगळं कसं करायचं आहे, लग्नाची बोलणी वगैरे. आता सुलोचना म्हणते की लग्नाची बोलणी तर होणारच आणि उद्या मी प्राजक्ताच्या घरी जाणार आहे. तिच्या मामा आणि मामीकडे मी मात्र आता आलोकसाठी मागणी घालणार आहे. तेव्हा आलोकसाठी म्हणल्यानंतर प्राजक्ता गोंधळून जाते, कारण आता भाग्यश्री आणि प्राजक्ता हे दोघींसाठी आता ह्या मागणी घालण्यासाठी येणार आहेत. पण असं का म्हणतील असा प्रश्न प्राजक्ताला पडतो आणि ती लगेच मात्र आता सुलोचना मॅमला विचारते, तुम्ही माझ्यासाठी आणि भाग्यश्रीसाठी मागणी घालायला येणार आहेत. तेव्हा आता सुलोचना म्हणते की हो, अर्थातच दोघींना सुद्धा मागणी घालणार आहे. 2-2 सुना घरी येणार आहेत, ही तर चांगलीच गोष्ट आहे. एकदा की मात्र त्या दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडल्या तर मी मात्र मोकळी असेल. तेव्हा प्राजक्ता म्हणते की ठीक आहे, येते मी. घर जरी ताब्यात मिळालं असेल पण सगळं काही व्यवस्थित असेल, म्हणजे लागलं असेल असं नाही. मला सुद्धा मात्र आता घरातील सामान वगैरे लावण्यासाठी मदत तर करावीच लागेल आणि मी तुमच्या पाया पडते. म्हणून आता ती सुलोचनाच्या पाया पडते. तेव्हा आता सुलोचना तिला आशीर्वाद देते, सौभाग्यवती हो. आणि तेवढ्यात मात्र आता पाया पडून झाल्यानंतर सुलोचना प्राजक्ताला म्हणते की तुला आठवतं का, जेव्हा सगळ्यात अगोदर पहिल्यांदा तू या घरामध्ये पाऊल टाकलं होतं तेव्हा तू पहिल्यांदा आल्यानंतर माझ्या पाया पडले होते आणि तेव्हा मी तुला काय आशीर्वाद दिला होता की सौभाग्यवती भव. तेव्हा आता प्राजक्ताला त्या क्षणाची आठवण होते. म्हणूनच आता मी म्हणते की सुलोचना ठरवणार तर सगळं काही तेच होणार आहे. म्हणून आता ती भाग्याला आठवण करून देते आणि हे पण आता सुद्धा तेच घडलेलं आहे. नंतर आता प्राजक्ता खुश होते आणि अंबिकाच्या पाया पडायला येते आणि म्हणते की तुमच्या पाया पडते. अंबिका खुशत म्हणते की अगं, तर प्राजक्ता पाया पडते तर अंबिका खुशत तिला सुखी राहा असा आशीर्वाद देते. त्यानंतर मात्र ती सगुणाच्या पाया पडायला येते तर सगुणा म्हणते की अगं, माझ्या कशाला पाया पडतेस. त्यावरती प्राजक्ता खुशत म्हणते की तुम्ही तर माझ्यापेक्षा खूप मोठे आहात आणि वयाने, त्यामुळे तुमचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे. म्हणून मात्र ती आता सगुणाच्या सुद्धा पाया पडते तर सगुणा तिला म्हणते की आनंदी राहा.
मात्र आता प्राजक्ता सुलोचनाच्या समोर येते आणि म्हणते की आलोक सरांशी लग्न झाल्यानंतर मी सुखात राहील किंवा आनंदात राहील, आणखीन काही एक वेगळं होईल हे येणारा काळच ठरवेल. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझी बहीण या घरामध्ये आनंदाने आणि सुखाने नांदावी. उद्या तुम्ही आम्हाला दोघींनाही मागणी घालायला येतात तर त्यासाठी मी आता तयार असेल. येते मी असे बोलून आता ती जायला निघते, कारण तिने आनंदाने स्वीकारलेलं असतं आणि उद्या मात्र तुम्ही मागणी घालायला येणार आहेत हे सुद्धा आनंदाने स्वीकारलेलं आहे. म्हणून आता प्राजक्ता खुश होत तेथून निघून जाते. आता प्राजक्ता निघून गेल्यानंतर अंबिका सुलोचना ह्या तिघीही आता एकमेकींकडे बघत असतात. तर अंबिका विचारते की जाऊबाई, खरंच तुम्ही मात्र आता ह्या सगळ्यांना मागणी घालणार आहात का दोघींना पण? तेव्हा आता सुलोचना काही उत्तर देत नसते. आता सुलोचनाला नक्की काय म्हणजे करायचं आहे तिने ठरवलेलं असतं, परंतु सगुणाने सांगितलेलं असतं की आता आपण भाग्यश्री आणि आरव यांच्या लग्नासाठी होकार द्यायचा, परंतु नंतर मात्र आरव सुद्धा हे लग्नासाठी नकार देऊ शकतो किंवा भाग्य सुद्धा नकार देऊ शकते. म्हणून आता सुलोचनाला असं वाटतं की आता आरव भाग्यश्री लग्नाला तयार होणार नाही, म्हणून मात्र आपल्याला प्राजक्ताला नाही म्हणता येणार आहे. परंतु आता प्राजक्ता आणि किती काही झालं तरी आलोक या दोघांचं लग्न होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला आता ह्या लग्नासाठी होकार दिलेला आहे. आपण आपल्या मनाची आता पूर्णपणे ही कबुली दिलेली आहे असं प्राजक्ताला वाटायला हवं, असे मात्र आता तिने ठरवलेले असतं. त्यानंतर मात्र आता सुलोचना विचारातच पडते, कारण सुलोचनाचं असं म्हणणं असतं की किती काही झालं तरी आरव आणि भाग्यश्री या दोघांचं लग्न नाही होणार, पण प्राजक्ताच्या समोर आपल्या लग्नासाठी होकार आहे असं आपल्याला दाखवायचं आहे आणि प्राजक्ताचं आलोकशी लग्न काही झालं तरी झालंच पाहिजे हे मात्र आता तिने ठरवलेलं असतं. तेव्हा आता अंबिका विचारत असते की जाऊबाई, नक्की तुमच्या मनात काय आहे? तुम्ही या लग्नासाठी होकार दिलेला आहे का? नक्की हे लग्न खरंच होणार आहे का? असा प्रश्न अंबिका आणि सगुणाला पडतो, कारण त्यांचा जो काही तिघींचा ठरलेला प्लॅन आहे आणि यामध्ये सुलोचना आता नक्की काय उत्तर देणार आहे हे बघणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, शेवटी हा भाग येथेच थांबतो. तर पुढील भागामध्ये आता आरव हा भाग्यश्रीसाठी फुलं घेऊन येतो आणि तिला ते फुलांचा बुके वगैरे देत म्हणतो, तुमच्याबरोबर जो काही क्षण मी आतापर्यंत घालवलेला आहे तो प्रत्येक क्षण मला खरंच अगदी अनमोल स्पेशल वाटतो. त्यामुळे मला हे माझं अख्खं आयुष्य आहे तर ते असं स्पेशल असावं असं मला वाटतं. म्हणून तो गुडघ्यावर बसतो आणि भाग्यश्री चंद्रशेखर वैद्य, आय लव्ह यू. तेव्हा भाग्याला खूप राग येतो. भाग्या रागाने शटअप असं म्हणते. त्यानंतर मात्र आता आरवला धक्काच बसलेला असतो, कारण भाग्याने त्याचं प्रपोज फेटाळलेलं असतं. त्यानंतर भाग्या घरी येते तर सगळं ही चारुलता म्हणते की आपण आपल्या घरी आलेला आहोत, त्यामुळे आज मात्र खूप आनंदाचा अगदी क्षण आहे. मी त्यासाठी मात्र स्पेशल असं गोडाचं जेवण बनवलेलं आहे. म्हणून ती भाग्याला आता भरवायला जाते. भाग्य म्हणते की आई, सगळ्यात अगोदर तू तुझं तोंड गोड कर. म्हणून ती आता आपल्या हाताने चारुलताला तोंडात घास भरवते. आता चारुलता सगळ्यांना आता तो जो काही गोडाचा शिरा आहे तर तो भरवते. परंतु प्राजक्ता आता मनात विचार करत असते, आलोक सरांच्या जे काही आता मी निर्णय घेतलेला आहे लग्न करण्याचा, आणि त्या आलोक सरांशी लग्न करण्याचा जो माझा निर्णय आहे त्यामुळे माझा जर घर असं आनंदाने अगदी म्हणजे भरणार असेल, या घरात इतका आनंद येणार असेल तर मात्र मी सगळं काही करायला तयार आहे. तेव्हा आता चारुलता भाग्याला सुद्धा आता तो घास तर भरवते, परंतु प्राजक्ताला सुद्धा आपल्या हाताने तो प्रेमाचा घास भरवते. प्राजक्ताला खूपच आनंद होतो आणि सगळेजण एकत्र जेवायला बसतात. प्राजक्ता सगळ्यांना इतकं आनंदात बघून मनात म्हणते की खरंच या घरासाठी आणि या घरातील आनंदासाठी मी माझं सगळे जे काही आयुष्य आहे तर ते समर्पण करायला तयार आहे. म्हणून ती खूप खुश होते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.